अधिवेशन हे यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली, कष्ट घेतले, त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन। या महाअधिवेशनामध्ये अगदी शेवटच्या टोकापर्यंत सर्व कार्यकर्ते या सभागृहामध्ये हाऊसफुल बसलेले आहेत, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो। आणि शिवसेनेच्या पाठीशी जिचा सदैव आशीर्वाद करवीर वासिनी आई अंबाबाई, आणि या ठिकाणी अंबाबाईच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो। काल जाऊन आपण अनेक लोकांनी दर्शनही घेतलं आणि छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीलाही वंदन करतो। छत्रपती शाहू महाराजांच्या अलौकिक कार्यास देखील मी विनम्र अभिवादन करतो। पराक्रमी तारा राणी यांना देखील मी मानाचा मुजरा करतो आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मी खूप खूप शुभेच्छा देतो। खरं म्हणजे या करवीर भूमीत हे आपलं महाअधिवेशन होत आहे। काल मी एक पत्रकारांचा कार्यक्रम होता प्रेस क्लबचा, तिथं गेलो होतो। अनेक लोकांनी मला सांगितलं संपूर्ण कोल्हापूर या महाअधिवेशनामुळे एक भगवं वातावरण, एक भगवं वादळ या कोल्हापूरमध्ये आलेलं आहे। आणि खरं म्हणजे या करवीर नगरीत शिवसैनिकांचं एक शक्तिपीठ अवतरलंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब देखील प्रत्येक शुभ कामाची, मग निवडणुका असतील, आणखी काय असेल, या करवीर नगरी या अंबाबाईचं दर्शन घेऊनच कामाला सुरुवात करत होते। आणि आपण देखील बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पुढे जातोय, त्यांची भूमिका घेऊन आपण पुढे जातोय आणि आपण देखील त्याचं पालन केलं। आणि आज कोल्हापूरमध्ये आपल्या या महाअधिवेशनाची आपण काल सुरुवात केली, आता एक सांगता होती आहे। आणि म्हणून कोल्हापूर आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांचं एक अतूट नातं आहे। आणि म्हणून आज शिवसेना आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा आणि शुभेच्छांमुळे आपण पुन्हा ताकदीने उभी करतोय, ताकदीने उभी राहिलेली या ठिकाणी दिसतीये। मगाशी म्हटल्याप्रमाणे कोल्हापूर भगवमय झालंय, शिवसैनिकांमध्ये उत्साह देखील तळपतोय आणि खऱ्या अर्थाने आज एक समाधान देखील आहे।